नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 6वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणीच्या उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाच्या आहेत. एकूण 15 गुणांची एक प्रश्नपत्रिका आहे, 15-15 गुणांच्या, आणि ह्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ दिला जाईल. या व्हिडिओमध्ये आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सेमीच्या विद्यार्थ्यांचं मॅथ्स, सामान्य विज्ञान, सेमीचं सायन्स आणि समाजशास्त्र या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यातले सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून पाठांतर करा. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण हे नक्की मिळतील. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण प्रश्नपत्रिका सोडवू. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. एकूण 15 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. जानेवारी महिन्यामध्ये आपली ही परीक्षा होईल, लक्षात घ्या. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 3 गुणांसाठी. 1. आनंदात पारिजात उधळील बरसात. 2. मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात. 3. सुखदुःखाची ऊन सावली येते. त्यानंतर ब भाग बघा, जोड्या लावा. आता उजाडेल. कवी आहेत मंगेश पाडगावकर. बहुमोल जीवन, कवी आहेत रमण रणदिवे. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न दुसरा. 1. आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे? लाटा. पक्षी. निराशा आशा कवीला कोणाबद्दल वाटते? नक्षत्रांबद्दल. त्यानंतर प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते? बघा, याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी या ठिकाणी वाचून दाखवत नाही आहे. आपण व्हिडिओ थांबवून त्याचं उत्तर व्यवस्थित लिहून घ्यायचे. दुसरं, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? प्रश्न तिसरा, हाडबीड या अवयवावर आधारित जोडशब्द. हातपाय, पाठपोट, केसबीस, डोळेबिडे. लिंग ओळखा. लाट स्त्रीलिंग, गारवा पुल्लिंग. पुढची प्रश्नपत्रिका आहे इयत्ता 6वी हिंदी द्वितीय घटक चाचणी. गुण 15. प्रश्न पहिला, कोष्टक में से उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो. 1. एक कठपुतली हाथ में एक नारियल लेकर आई. 2. सत्कर्मों की तुलिका, जीवन में रंग भरना जी. 3. हार जीत का खेल, जीवन खेल समझकर खेलो. 4. सारा मोहल्ला ही चीख रहा था. ब भाग, एक वाक्य में उत्तर लिखो 5 अंकों के लिए. 1. बैंक का सबसे महत्वपूर्ण व्यक्ति कौन होता है? मैनेजर. हमारी जिम्मेदारी क्या है? सच्ची राह दिखाना. आनंद महोत्सव में रखे बोर्ड पर क्या लिखा है? गलत साबित करके 1000 रुपये ले जाइए. सोने के कौन सी चीज़ें बनाई जाती है? अंगूठी, माला, बाली. प्रीति अपने मित्रों के साथ कहाँ गई थी? आनंद महोत्सव. प्रश्न दूसरा, कथन के सामने सही और गलत चिन्ह लगाओ 3 अंकों के लिए. 1. चौकीदार के पास बंदूक है. सही. आनंद महोत्सव का आयोजन गांव में किया गया था. गलत. 3. श्रम में ही जीवन की सफलता है. सही. प्रश्न तीसरा, शब्दों का बहुवचन रूप लिखो 3 अंकों के लिए. 1. तिजोरी, तिजोरियाँ. रोटी, रोटियाँ. कारखाना, कारखाने. चीज, चीज़ें. पुढचा विषय आहे इंग्लिश. सेकंड युनिट टेस्ट 15 गुण. क्वेश्चन 1, रिलेटेड विथ टाईम. टाईम या कवितेतील संबंधित शब्द आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, राईट ऑपोजिट ऑफ. विरुद्धार्थी शब्द लिहा. क्वेश्चन नंबर 3, राईट फॉलोइंग फॅक्टर्स इन फिगर्स. क्वेश्चन नंबर 4, राईट 4 लाईन्स ऑफ लेसन द डक.
क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला मराठी नेम्स लिहायचे आहेत पुढचे. पुढची प्रश्नपत्रिका आहे गणित, इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी, मराठी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका 15 गुणांची. प्रश्न पहिला, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 5 गुणांसाठी या ठिकाणी 5 उदाहरणं दिली आहेत बघा. 25 मणी, 40 मणी, 40 रुपये, 20 रुपये, 15 मिनिटे, 1 तास, 30 लिटर, 24 लिटर. आणि 5वं आहे एक संख्या व 3 यांची बेरीज. अक्षर वापरून लिहा. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला असेल 10 गुणांसाठी. दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत. बघा या पद्धतीने. रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत, तर वह्यांचं गुणोत्तर काढायचे पुस्तकाशी. 4 असतीन येतं ते. तिसरं आहे एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर किती टक्के गुण मिळाले? 92%. पुढचं आहे दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व 3 सायकल 3400 रुपयास विकले, तर किती नफा झाला? 5वं, समीकरण, चलाची किंमत आणि समीकरणाची उकल आहे की नाही ते या चार्टमध्ये आपल्याला लिहायचं आहे. पुढची प्रश्नपत्रिका आहे मॅथची, सेमीच्या आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक. बघा ते उदाहरणं 5 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 2 बघा, 10 गुणांसाठी आहे. त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका सामान्य विज्ञान, इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी, गुण 15. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 3 गुणांसाठी. 1, घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरुद्ध कार्य करते. 2, धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विद्यमानाची गती रेषीय असते. 3, पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. ब भाग बघा, जोड्या लावा. सायकलला ब्रेक लावणे, ब घर्षण बल. अन्न, क रासायनिक ऊर्जा. सूर्यप्रकाश, अ उष्णता ऊर्जा. चुकी बरोबर ते लिहा. ट्रॅक्टर हे एक साधे यंत्र आहे, चूक. 2, चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात, बरोबर. ब, दिलेल्या शब्दातून वेगळा शब्द ओळखा, पेट्रोल. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1, हरित ऊर्जा कशाला म्हणतात? आणि दुसरा आहे साधी यंत्रे म्हणजे काय? त्यानंतर ब भाग, कारणे लिहा. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. त्यानंतर सेमीच्या आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सायन्सचे क्वेश्चन पेपर. क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक, 4 मार्क्स. बी भाग, मॅच द कॉलम. सी भाग, फाइंड द ॲड आउट 1 आउट, गटातनं बसणारा एक शब्द ओळखा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आन्सर द फॉलोइंग इन 1 सेंटेन्स, एका वाक्यात उत्तरं लिहा दिलेल्या प्रश्नांची. त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. म्युझिरिस हे त्या काळातील महत्त्वाचे बंदर चेर राज्यात होते. दुसरं, ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. तिसरं, अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक आहे. त्यानंतर ब भाग, जोड्या लावा. संस्थापक आणि राजसत्ता. सिमुख, ब सातवाह. विंध्यशक्ती, क वाकाटक. दंतीदुर्ग, अ राष्ट्रकूट. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी.
1. ग्रामसेवकाची नेमणूक कोणाकडून होते? जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडून. शिलावरण कशाचे बनलेले असते? माती आणि खडक याच्यापासून. खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात? खडकांमध्ये. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने: घरपट्टी, पाणीपट्टी, यात्रा कर, आठवडे बाजार. त्यानंतर प्रश्न 3, थोडक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. अ. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? आणि दुसरा प्रश्न आहे, त्रिसमुद्र तोयपीत वाहन म्हणजे काय? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या द्वितीय घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या सेमी आणि नॉन सेमीच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ चालू वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या अजून आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.